अस्सलाम अलैकुम नाज़रीन, नाज़र न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। मरकजी वजीर तालीम धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे के बाद आज नांदेड़ में कांग्रेस पार्टी की जानिब से एक विजय रैली निकाली गई। ये रैली डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के मुजस्मे से शुरू होकर महात्मा गांधी जी के मुजस्मे तक निकाली गई। इस रैली में कांग्रेस के MP रविंद्र चौहान, मुकामी कारपोरेटर्स, पार्टी के अहदेदारान और बड़ी तादाद में कारकुनान शरीक हुए। रैली के दौरान कारकुनों ने नारेबाजी करते हुए अपने खुशी का इजहार किया और इसको स्टुडंट्स की जीत करार दिया। बरं, झुरळांनी महासत्तेला झुकवलं, विजय मार्च मात्र काँग्रेस काढत आहे असं का? नाही, आता हे बघा, झुरळांनी तुमचा प्रश्न म्हणण्यापेक्षा झेनझीनं जे आंदोलन केलं दिल्लीमध्ये, कित्येक दिवस झालं ते आंदोलन करतायत, त्याच्यामध्ये सरकारला मागणी करतायत की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा त्यांनी द्यावा म्हणून अनेक दिवसापासून आंदोलन केलं। विद्यार्थी मोठ्या प्रमाणात दिल्लीमध्ये आला जंतर मंतरवर, त्या विद्यार्थ्यांवर लाठी चार्ज करण्याचं महापाप या केंद्र सरकारनं केलेलं आहे। कित्येक विद्यार्थिनीचे कपडे फाडलेले आहेत, कित्येक मुलींच्या तोंडावर थापडी मारलेला आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे की एवढं असंवेदनशील सरकार विद्यार्थ्याप्रती कसं राहू शकतं, हे देशातला एक सामान्य माणसाला खरा पहिला प्रश्न आहे। आणि आज आपण जे सांगितलं त्याप्रमाणे आमचे नेते राहुलजी गांधी यांनी संसदेमध्ये इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांची एक वज्रमूठ त्या ठिकाणी केलेली होती। वेळोवेळी सरकारला त्या ठिकाणी झुकवण्याचं काम माननीय राहुलजी गांधी यांच्या माध्यमातून झालेलं आहे। संसदेच्या बाहेर आम्ही आंदोलन केलेलं आहे। पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन करण्याचं धैर्य माननीय राहुलजी गांधी आणि सर्व काँग्रेसच्या इंडिया आघाडीच्या खासदारांनी केलेलं आहे, ते सर्व भारताने बघितलेलं आहे। त्यामुळं हा विजय हे एकजुटीचा विजय आहे, सर्वांचा विजय आहे, संविधानाचा विजय आहे। त्याचबरोबर जेनजींनी जसं आंदोलन केलं, माननीय राहुलजी गांधी यांनी तसंच आंदोलन त्या ठिकाणी पुकारलेलं होतं। ते कुठेही विद्यार्थ्यांच्या प्रति कमी पडलेलं नाही आहेत। विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्याचं काम त्यांनी राहुलजींनी केलेलं आहे। त्यामुळं आज काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी विजय मार्च नांदेडमध्ये काढलेला आहे। अशोक चव्हाण म्हणाले की ह्या जो आंदोलन सुरू होतं त्याबाबत संसदेत जर चर्चा झाली असती तर काहीतरी तोडगा निघाला असता, मात्र आठवडा वाया घालवला विरोधकांनी, विशेषतः काँग्रेसने। नाही, आठवडा वाया घालण्यापेक्षा जे आपण सांगतायत अशोकरावजी चव्हाण साहेबांनी असं वक्तव्य केलेलं आहे, मला वाटतं की त्यांनी काँग्रेसला राय देण्यापेक्षा त्यांच्या नेते मंडळीला जर राय दिली असती आणि पहिल्याच दिवशी जर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला असता तर एवढा महाभारत या ठिकाणी घडलं नसतं, एवढं अत्याचार विद्यार्थ्यावर या ठिकाणी झाले नसते असं मला वाटतं। यापुढे नेपाळ आणि श्रीलंकेमध्ये जे झालं त्याची भीती कुठंतरी भाजपाला महासत्तेला होती, निश्चितच राजीनामा घेतला। काय निश्चितच भाजप मला वाटतं की त्यांना करायचं एक होतं आणि झालं एक। भाजपला वाटलं की बाबा हे झेनझी काही करणार नाहीत, आपण त्यांचं उपोषण मोडीत काढू। त्यांनी तसं प्रयत्नही केले, वांगचूकचं म्हणजे त्यांचं उपोषणही तोडलं, सोनम वांगचूकचं दडपशाही करून उपोषणही सोडलं। आपण आज व्हिडिओ बघितलेत की पोलीसवाले माझ्या ह्याच्यासाठी जबाबदार राहतील म्हणून, पण या ठिकाणी त्यांना कसंही उपोषण तोडण्यास यश आलं नाही। या उलट राहुलजी गांधी यांनी ज्या प्रकारे दबाव त्यांच्यावर केंद्र सरकारवर टाकलेला आहे, काल आम्ही म्हणजे पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन केलं, महात्मा गांधी यांच्या स्मरणस्थळी आम्ही आंदोलन केलं, असे अनेक वेगवेगळे आंदोलन राहुलजी गांधी हातात घेत होते। त्यामुळं केंद्र शासनालाही भीती होती की येणाऱ्या काळात किती आंदोलन मोठे होतील, त्यामुळं सगळ्यांच्या पुढं त्यांना झुकावं लागलं आणि त्यांना राजीनामा देण्यास भाग पडलं। आज हमारे लोकप्रिय खासदार आदरणीय रविंद्र चौहान साहब और उनके साथ में हमारे अध्यक्ष वफार भाई और उनके साथ में सभी कांग्रेस की पूरी टीम और हमारे चिश्ती मैडम जो हमारे पास में 2 दिन से नांदेड़ दौरे पर है, उनके साथ में आए हुए सभी महिलाएं, सभी युवक, सभी नौजवान और सभी हमारे कांग्रेस प्रेमी सभी साथी, सबका हम तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहते हैं कि उन्होंने कांग्रेस का हर वक्त में साथ दिया है, क्योंकि ये बच्चों का मुस्तकबिल, इसके मायने ये है कि देश का मुस्तकबिल, क्योंकि युवा जय जवान जय किसान हमारे देश का नारा है। और हमने देखा है कि पिछले टाइम जवानों ने भी हमारी शहादत दी है और आज हमारे युवाओं ने भी शहादत दी है।
क्योंकि हमारे युवती, हमारे नौजवान बच्चियां और जो बच्चे आज जंतर मंतर पर शहीद हुए हैं, जो लाठी मारकर पुलिस वालों ने मारा है, मैं उनसे पूछना चाहता हूं, क्या तुम्हारे बच्चे इसी जगह रहते तो ऐसी उनको मारते? क्योंकि तुमने भी अपने बच्चे पैदा किए हैं, क्योंकि जो सरकार में है उन्होंने ना शादी संभाली ना बच्चे संभाले, उनको तो किसी की कोई परवाह नहीं है। क्योंकि जिसका घर होता है, परिवार होता है, उसको बच्चे का दर्द होता है, लेकिन जिसने बच्चे ही पैदा नहीं किया उसको क्या दर्द हो सकता है? उनका आदेश देना मेरे समझ में आ सकता है, लेकिन पुलिस वालों ने जिस तरीके से मारा है, मुझे ये नहीं समझ में आता कि उनका साथ क्यों दिया जा रहा है। क्योंकि दादागिरी नहीं चलेगी, यहाँ पर बाबा साहब अम्बेडकर का संविधान चलेगा, ना किसी के बाप का राज चलेगा। कांग्रेस कल भी युवाओं के, युवतियों के साथ थी, बुजुर्गों के, ज़रूरतमंदों के साथ थी और आने वाले वक्त में भी साथ होगी। आज इस बात की जीत ये पूरी तरीके से साबित करती है कि मोदी सरकार पूरी तरीके से भ्रष्ट हो चुकी है और इनके पेपर लीक का मामला सामने आ गया और आने वाले वक्त में ऐसा कोई पेपर लीक ना हो और बढ़ती महंगाई पे मोदी जी आपको रोक लगानी होगी, वरना कुर्सियां छोड़ने होंगे। मुझे बोलने का मौका दिया गया, मैं मीडिया का शुक्रगुजार हूं। आए हुए सभी युवाओं का, नेतागण का धन्यवाद व्यक्त करता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र, खुदा हाफिज, जय भीम, संविधान जिंदाबाद।